उत्तर गडचिरोलीमधून नक्षलवाद जवळजवळ हद्दपार झाला आहे. दक्षिण गडचिरोलीमध्ये थोडाफार नक्षलवाद आहे. याच्यामध्ये निसंशय देवेंद्र फडणवीसांचे श्रेय आहेच. आता गडचिरोलीमध्ये विकासाचा वेग वाढवणे म्हणजे पोलाद कारखाने किंवा पोलादाचे खाणी तयार करणे हा एकमेव उद्देश नाही, असू नाही शकत. असं म्हणलं जाते की महाराष्ट्रातली ही नक्षलवादी चळवळ आहे ती हळूहळू कमी होत चालली आहे. ती कमी कमी होत जाण्यामध्ये काही काय कारण आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचा यामध्ये किती वाटा आहे? नाही, मुळामध्ये आपल्याकडे ही चळवळ कमी होत जाण्याचं एकमेव कारण त्यांना मनुष्यबळाचा पुरवठा न होणे. स्थानिकांचा जो त्यांना सपोर्ट होता आधी, तो आता फार कमी मिळू लागला आहे. म्हणजे अशिक्षित मुलं जरी असतील तरी ते चळवळीकडे जात नाही, ते शिकण्याकडे त्यांचा कल असतो, वेगवेगळी कामं करण्याकडे कल असतो. आणि त्याच्यामुळे त्यांना फार म्हणजे हालचाली करता येत नाही. हालचाली करण्यासाठी किंवा एखादी हिंसक कारवाई करण्यासाठी जो आजूबाजूच्या गावांमधून, म्हणजे पर्टिक्युलरली एका ठिकाणी जरी त्यांना काही हिंसक कारवाई करायची असेल तर त्याच्या भोवतीची 25 गावं त्यांची असावी लागतात. त्यांचं ग्राम सुरक्षा दल, त्यांची जी काही खालची यंत्रणा आहे ती सगळी कार्यान्वित असावी लागते. असं कुठे जाऊन नक्षलवादी कधीही स्वतःहून पटकन कारवाई करून पळून गेले असं होत नाही. स्वतःची सुरक्षितता, आपला एकही बळी नाही गेला पाहिजे, आपल्या एकही बंदुकीचं नुकसान नाही झालं पाहिजे, याची खातरजमा झाल्यावरच ते कोणतीही कारवाई करतात. तर याच्यासाठी जी काही खालच्या पातळीपर्यंत यंत्रणा लागते ती त्यांच्याकडे सध्या नाही. आणि त्याच्यामुळे त्यांच्या हिंसक कारवाया फार कमी झाल्या आहेत. म्हणजे आता उत्तर गडचिरोलीमधून नक्षलवाद जवळजवळ हद्दपार झाला आहे. दक्षिण गडचिरोलीमध्ये थोडाफार नक्षलवाद आहे. याच्यामध्ये निसंशय देवेंद्र फडणवीसांचे श्रेय आहेच गृहमंत्री म्हणून. पण गडचिरोलीचे एसपींनी पण, निलोत्पल नावाचे एसपी आहेत, त्यांनी पण गेल्या 2 वर्षात अप्रतिम कामगिरी बजावली. म्हणजे जसं जसा दबाव म्हणजे सरेंडर केव्हा होतात लोक, जेव्हा एक तर चकमकीमध्ये खूप मारले जातात किंवा त्यांच्यावरचा दबाव वाढत जातो. म्हणजे चकमकीमध्ये नक्षलवाद्यांचं नुकसान जितकं जास्त होईल तेवढा त्यांच्यावरचा दबाव वाढेल. काहीही कारवाया न करता फिरत राहणं, याच्यामुळे जे एक नैराश्य येते, याच्यातूनही एक दबाव त्यांच्यावर येतो. तर असं दोन्ही पद्धतीने पोलिसांनी ही चळवळ हाताळली आणि त्याचे चांगले फायदे आता दिसू लागले आहेत. म्हणजे आत्ताच्या घटकेला फक्त 47 सक्रिय नक्षलवादी ज्यांच्या हातात बंदुका आहेत एवढेच सुटले आहेत. बाकी सगळे या भागातून, म्हणजे या भागात नाहीच. तर ही संख्या गेल्या 20-25 वर्षाचा विचार केला तर सगळ्यात कमी आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की आम्ही ही चळवळ येत्या 2-3 वर्षात संपवू. सर, तुम्ही म्हणालात की आता 20-25 वर्षात सगळ्यात कमी नक्षलवाद्यांची संख्या आहे. पण मागं असं कधी झालं होतं की जेव्हा नक्षलवाद्यांची संख्या कमी असेल तेव्हा ते काही कारणामुळे ती पुन्हा वाढते, तशी आता काही शक्यता आहे का? नाही, म्हणून आता एक राज्यकर्ते म्हणून फडणवीसांच्या भूमिकेचं स्वागतच करायला पाहिजे की आम्ही 2-3 वर्षात संपवू. पण ही जी अशी विचारांवर आधारलेली चळवळ असते ही कधीही संपत नाही. म्हणजे त्यांच्या हिंसक कारवाया कमी झाल्या म्हणजे चळवळ संपली असा अर्थ जो काढला जातो तो चूक आहे. मुळामध्ये कितीही कारवाया कमी झाल्या तरी हा विचार जोपर्यंत आहे, जोपर्यंत प्रशासनाकडून, सरकारकडून होणारा अन्याय आहे, तोपर्यंत ही चळवळ कधी संपू शकत नाही. म्हणजे याच्यासाठी उत्तम उदाहरण म्हणजे तेलंगणामध्ये गेल्या 10-15 वर्षापासून ही चळवळ पूर्णपणे संपुष्टात आली होती आणि तेलंगणा सरकारने जाहीर केलं होतं की आमच्याकडे आता एकही नक्षलवादी नाही, आम्ही सगळ्या हिंसक कारवाया थांबवल्या, आता कोणीही आमच्याकडे शिल्लक उरलेलं नाही. पण आता तेलंगणामध्ये गेल्या 4-5 महिन्यामध्ये जवळजवळ 5 ते 6 चकमकी झाल्या आणि नक्षलवादी त्यात मारले गेले. पण पुन्हा हिंसक कारवाया सुरू झाल्या आहेत. त्याच्यामुळे चळवळ संपणे असं म्हणणं राज्यकर्त्यांसाठी योग्य आहे, पण एक अभ्यासक म्हणून ते धाडसाचं असते असं माझं मत आहे. सर, यामध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं तर नाव घेतलं जाते, त्यांना श्रेय दिलं जाते, पण याची सुरुवात कुठेतरी आर आबा पाटलांनी केली होती असं बोललं जात आहे. याबाबत काय म्हणाल? नाही, आपल्याकडे सरकार कोणत्याही पक्षाचं असो,
आपल्याकडे नक्षलवादी चळवळीचा विरोध करणे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम राबवणे याच्यात कोणत्याही पक्षाचं सरकार असो त्यांनी कधीही त्याच्यात तडजोड केली नाही. मग आर पाटील असो, जयंत पाटील असो, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस असो, यांनी कुठेही तडजोड केली नाही. पोलिसांना कायम प्रोत्साहन दिलं. गडचिरोली पोलिसांच्या सगळ्या मागण्यांकडे विशेष करून लक्ष दिलं. बाकीच्याही म्हणजे अधिकाऱ्यांना जे काही पाठबळ मनोधैर्य द्यावं लागते ते दिलं. त्याच्यामुळे हा सगळ्यांचा एकत्रित परिणाम आहे आणि ही चळवळ संपुष्टात येत आहे असं जे आपण म्हणतो हे फक्त हिंसक कारवायांच्या आधारावर म्हणतो. आणि ही चळवळ तेव्हा संपुष्टात येईल ज्या दिवशी आपण कायदा आणि सुव्यवस्थेबरोबरच विकासाचा वेग वाढवू. आता गडचिरोलीमध्ये विकासाचा वेग वाढवणे म्हणजे पोलाद कारखाने किंवा पोलादाचे खाणी तयार करणे हा एकमेव उद्देश नाही असू नाही शकत. सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. जे रस्ते आहे, अजूनही अनेक गावांना पाणी नाही, आरोग्याच्या सोयी नाही, डॉक्टर नाही, तिथे बालमृत्यूचं प्रमाण जास्त आहे, कुपोषणाचं प्रमाण जास्त आहे, हिवतापानी गडचिरोलीमध्ये सगळ्यात जास्त हिवतापामुळे लोक बळी पडतात, राज्यामध्ये नंबर 1 वर आहे. तर हे सगळं थांबवायचं असेल तर सर्वांगीण विकास गरजेचा आहे. एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला बंदूक विरुद्ध बंदूक अशीच आपली रणनीती राहिली आहे. दुर्दैव हे आहे की आपल्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरच कोणत्याही समस्येचं यश अपयश मोजलं जाते. ते चूक आहे असं मला वाटते. त्याच्यामुळे विकासाला जोपर्यंत आपण गती देणार नाही तोपर्यंत लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार नाही. हिंसक कारवाया कमी झाल्यामुळे सरकारला समाधान वाटेल, पण लोकांना समाधान ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी ही चळवळ संपली असं म्हणता येईल. सर तुम्ही म्हणालात की स्थानिक म्हणजे ही चळवळ काय म्हणतात त्याला, ही चळवळ पुन्हा येऊ शकते किंवा पुन्हा वाढू शकते अशी शक्यता असतेच नेहमी. पण त्याच्यासोबत स्थानिक प्रशासनाने अन्याय कमी केला पाहिजे. तो अन्याय सुरू असतो म्हणून ही चळवळ वाढते असं तुम्ही उल्लेख केलात. हा स्थानिक प्रशासनाचा अन्याय म्हणजे नेमकं काय आणि तो अजूनही सुरू आहे का? नाही, स्थानिक प्रशासन म्हणजे प्रशासन मी हा शब्द व्यापक अर्थाने वापरला. आजकाल असं फार म्हणजे खूप म्हणजे कोणी जाऊन कोणाला मारत नाही म्हणजे आधीच्या काळासारखं जसं होतं तसं होत नाही. पण आपलं त्या भागाकडे दुर्लक्ष होते प्रशासनाचं. आणि साधारणपणे प्रशासन नक्षलवाद्यांचा बाऊ करून त्या दुर्गम भागामध्ये जातच नाही. म्हणजे मध्यंतरी एक IAS अधिकारी तिथे आदिवासी विकास प्रकल्पात होता. त्याने प्रचंड गैरव्यवहार केला. तर लोक इतके चिडले आहेत त्याच्या नावावर. तर ते असं असं करणारा जर एखादा माणूस येऊन गेला की आपोआप पुन्हा वातावरण सरकार विरोधी होते. नक्षलवाद्यांकडून जो काही अन्याय अत्याचार होतो तो फक्त बंदुकीच्या बळावर होतो. पण सरकारकडून होणारा जो अन्याय असतो तो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वेगवेगळ्या पातळीवरून होत जातो आणि लोकांची मानसिकता तशी तयार होत जाते. तर या गोष्टी बघितल्या पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जसा सजग समाज आहे तसा तेवढा सजग समाज गडचिरोलीत नाही. अशा वेळेस प्रशासनाने तिथे जास्त संवेदनशीलतेने काम केलं पाहिजे. जास्तीत जास्त ते लोक आपले आहेत, आदिवासी लोक आपले आहेत, त्यांच्या सेवेसाठी आपण आहोत ही भावना ठेवली पाहिजे. तर ही भावना जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत विकास कामं जी काही छोटी मोठी आहे ती मार्गी लागत नाही. आणि ती मार्गी लागली तेव्हाच लोक मुख्य प्रवाहात येतील. नक्षलवाद तिथल्या कोणत्याही लोकांना नको आहे. ते हिंसेला कंटाळले आहेत. पण त्यांना चांगला सशक्त पर्याय दिला पाहिजे आपण. मग तो रोजगाराचा असो, शिक्षणाचा असो, आरोग्य सेवेचा असो. तर हे सगळे पर्याय दिले पाहिजे. आता तिथे कोनसरीला नवीन पोलाद प्रकल्प होत आहे. त्याच्यामध्ये अनेक लोक नोकरीला लागतील. सूर्यागडला जी खाण आहे तिथे जवळजवळ 15,000 लोकांना रोजगार मिळतोच आहे. तर याचा विस्तार झाला पाहिजे. म्हणजे जंगल नष्ट करून खाणी उभारणे याला विकास नाही म्हणत मी. त्या विकासाचं प्रारूप हे थोडंसं पर्यावरणाशी संतुलन राखणारं, स्थानिक लोकांच्या अपेक्षा आकांक्षा पूर्ण करणारं, त्यांना छोट्या छोट्या गोष्टींची जी गरज आहे त्या पुरवणारं असं 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 विकासाचं प्रारूप पाहिजे. कारण आपल्याला जंगलही वाचवायचं आहे, लोकांचं राहणीमानही उंचवायचं आहे, आपल्याला उद्योगही हवे आहेत, सगळ्याच गोष्टी हव्या आहेत.
तर असं विकासाचं प्रारूप तिथे जोपर्यंत डेव्हलप होत नाही, तोपर्यंत लोकांच्या मनात जी काही परकेपणाची भावना आहे ती निघणार नाही. आणि ही हम्म. भावना ज्या दिवशी निघेल त्या दिवशी नक्षलवाद्यांना तिथे थारा लागणार.